पहिला प्रश्न, लष्करी दळणवळणासाठी भारतीय लष्कराने स्वतंत्र संपर्क यंत्रणा तयार केली आहे, त्याला काय नाव देण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे संभव. तर लष्करी दळणवळणासाठी भारतीय लष्कराने स्वतंत्र संपर्क यंत्रणा तयार केली आहे, त्याला संभव नाव देण्यात आलेले आहे. दुसरा प्रश्न, जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या कारवाया रोखण्यासाठी भारतीय लष्कराने कोणते ऑपरेशन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे? तर जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या कारवाया रोखण्यासाठी भारताने ऑपरेशन सर्वशक्ती हे मिशन सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढचा प्रश्न, मुलांसाठी सिंहासन सोडणाऱ्या राणी मार्गारेट द्वितीय या कोणत्या देशाच्या 900 वर्षाच्या इतिहासातील पहिल्या सम्राट ठरल्या आहेत? तर त्याचं उत्तर आहे डेन्मार्क. तर डेन्मार्क या देशाच्या 900 वर्षाच्या इतिहासातील पहिल्या सम्राट ह्या मुलांसाठी सिंहासन सोडणाऱ्या राणी मार्गारेट द्वितीय या ठरल्या आहेत. पुढचा प्रश्न, मलेशिया ओपन 2024मध्ये भारतासाठी पहिले रौप्य पदक कोणी जिंकलेले आहे? तर त्याचं नाव आहे सात्विक आणि चिराग यांनी मलेशिया ओपन 2024मध्ये भारतासाठी पहिले रौप्य पदक जिंकलेले आहे. हायड्रोजनवर चालणाऱ्या शहरी रेल्वेगाड्या सुरू करणारा आशियातील पहिला आणि जगातील दुसरा देश कोणता बनलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे चीन. तर चीन हा हायड्रोजनवर चालणाऱ्या शहरी रेल्वेगाड्या सुरू करणारा आशियातील पहिला आणि जगातील दुसरा देश बनलेला आहे. पहिला देश कोणता आहे? तर पहिला देश हा रशिया आहे आणि दुसरा चीन आहे. पुढचा प्रश्न, शिलवर्धन सिंह यांची कोणत्या घटनात्मक आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे केंद्रीय लोकसेवा आयोग. तर केंद्रीय लोकसेवा आयोग शिलवर्धन सिंह यांची केंद्रीय लोकसेवा आयोग या घटनात्मक आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या शहराला नुकतेच आंतरराष्ट्रीय वेटलँड सिटी म्हणून नामांकन मिळाले आहे? तर त्याचं उत्तर आहे इंदोर, भोपाळ, उदयपूर. इंदोर, भोपाळ, उदयपूर या शहरांना नुकतेच आंतरराष्ट्रीय वेटलँड सिटी म्हणून नामांकन मिळालेले आहे. पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे 16 जानेवारी. तर 16 जानेवारीला छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस साजरा करण्यात येत असतो. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे 11 ते 17 जानेवारी. या आठवड्यामध्ये या सप्ताहामध्ये राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आलेला आहे 11 ते 17 जानेवारी. आणि त्याची थीम काय होती? तर त्याची थीम होती बी अ रोड सेफ्टी हिरो. ही राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाची थीम होती. पुढचा प्रश्न, स्वच्छता सर्वेक्षण 2023मध्ये 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्येच्या श्रेणीतील सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर त्याचं उत्तर आहे इंदोर. तर इंदोर या शहराला स्वच्छता सर्वेक्षण 2023मध्ये 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्येच्या श्रेणीतील सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, भारतीय नौदलाचा बहुराष्ट्रीय सराव मिलन 2024 कुठे आयोजित केला जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे विशाखापट्टणम. तर विशाखापट्टणमला भारतीय नौदलाचा बहुराष्ट्रीय सराव मिलन 2024 आयोजित केला जाणार आहे.